मोबाईलची घंटी वाजताच रवीना धावत जाऊन फोन उचलते तर समोरून आवाज येतो. तुम्ही डॉक्टर राजीव यांच्या घरातून बोलताय का? हो, पण तुम्ही कोण? तुम्ही त्यांची पत्नी आहात का? हो, पण इतके प्रश्न का विचारताय? आणि तुम्ही कोण आहात? राजीवचा मोबाईल तुमच्याकडे कसा? माझं नाव सुमित आहे. तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. मी त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कृपया लवकर या. अपघात? पण ते ठीक आहेत ना? अर्ध्या तासापूर्वीच माझ्याशी बोलले होते. ते ठीक आहेत, पण तुम्ही लवकर या. ठीक आहे, येते लगेच, असं म्हणत रवीना फोन ठेवते. तिच्या मनात विचार आला की हे सगळं खोटंही असू शकतं. पण मग कोणी अशा प्रकारे चुकीची बातमी का देईल? अनर्थ होईल या भीतीने तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती विचार करू लागली, माझ्याच आयुष्यात असं का होतं सतत? जणू आयुष्यातील आधीचे दुःख पुरे नव्हते, आता अजून एक संकट आलं. ती मनोमन म्हणाली, हे देवा, माझं काहीही घे, पण माझा नवरा राजीवचा जीव वाचव. प्रार्थना करत तिने पर्समध्ये पैसे ठेवले आणि दार बंद करून बाहेर पडली. तेवढ्यात वर बाल्कनीत बसलेल्या ममता आंटीने विचारलं, अगं बाळा, एकटी कुठे चाललीस? अजून राजीव आला नाही का? नाही आंटी, त्यांचा अपघात झाला आहे, असं म्हणताच रवीना रडू लागली. ममता आंटी म्हणाल्या, थांब बाळा, इतक्या रात्री एकटीने जाणं योग्य नाही. आम्ही दोघेही तुझ्यासोबत येतो. त्यांच्या शब्दांनी रवीना थोडी सावरली. तिला वाटलं, या शहरात मी एकटी नाही. राजीव व्यतिरिक्त कुणीतरी आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकते. ममता आंटी तिच्यासाठी आईसारख्याच होत्या. त्या तिच्या घरमालकीण होत्या. त्यांची मुलं परदेशात स्थायिक झाल्याने त्यांनी घराचा एक भाग भाड्याने दिला होता. त्यांनी रवीनाला कधीही एकटेपण जाणवू दिलं नव्हतं. आजही त्यांनी तिची अवस्था ओळखली आणि तात्काळ सोबत जाण्यास तयार झाल्या. अंकलने कार काढली आणि त्यात रवीनासोबत हॉस्पिटलकडे निघाल्या. ममता आंटी तिच्या खांद्यावर हात फिरवत वारंवार तिला धीर देत होत्या. पण रवीना मनात विचार करत होती, राजीव कसा असेल? किती दुखापत झाली असेल? विचारांनी पूर्ण तिच्या मनात उसळत होत्या. मी खरंच मनहूस आहे का? लोक नेहमी असं म्हणतात. प्रत्येक क्षण तिला डोंगरासारखा वाटत होता. गाडीच्या वेगासोबत तिचं भूतकाळाचं दार उघडलं. तिचा जन्म होताच आई गेली होती आणि त्या दिवसापासून तिला मनहूस समजलं गेलं. वडिलांना आईवर खूप प्रेम होतं. तिच्या मृत्यूनंतर त्यांनी मुलीला दोष दिला आणि कधी तिचा चेहरा न पाहण्याची शपथ घेतली. आजोबा आजींनी खूप समजावलं, पण ते ऐकले नाहीत आणि देश सोडून परदेशात गेले. त्यांनी पुन्हा कधीही तिची चौकशीही केली नाही. आजोबा आजीच्या संगोपनात ती वाढली, पण 8व्या वर्षी तेही एका अपघातात गेले. ती त्यांच्यासोबत होती पण वाचली. त्यावेळी वडील आले, पण त्यांनी जबाबदारी नाकारली. तिची एकमेव मावशी वडिलांना म्हणाली, तिचं काय होणार? तर त्यांनी थंडपणे उत्तर दिलं, या मनहूस मुलीसाठी माझ्या घरात जागा नाही. तुला ठेवायचं असेल तर ठेव, नाहीतर अनाथ आश्रमात पाठव. हे शब्द तिच्या मनाला घाव देऊन गेले. तिला समजत नव्हतं की वडील आपल्या रक्तालाही कसे नाकारू शकतात. त्यांनी बायको गमावली, पण तिनेही तर आई गमावली होती. मावशी तिला घरी घेऊन आली, पण तिचं दुःख थांबलं नाही. मावशीने तिला स्वीकारलं होतं, पण मावशीची मुलगी प्रिया तिच्याशी खोली शेअर करायला तयार नव्हती. मला एकटीला अभ्यासाची सवय आहे, ती माझ्या खोलीत राहिली तर मी अभ्यास कसा करू शकणार नाही, असं म्हणत तिने नकार दिला. जर कधी रवीना चुकून तिच्या किंवा प्रीतमच्या वस्तूला स्पर्श करायची तर ती तिला मारायची. काका तिच्याशी फारसे चांगले नव्हते. ते त्या लोकांपैकी होते ज्यांना बायकोच्या माहेरच्या भेटवस्तू तर आवडतात, पण तिथून येणाऱ्या जबाबदाऱ्या नाही. आणि रवीना तर आयुष्यभराची जबाबदारी होती. काही दिवसांनी नव्हे म्हणून तेही मावशीवर रागू लागले. एकदा रवीना ऐकते, जेव्हा तिच्या वडिलांनी जबाबदारी घेतली नाही तेव्हा तुला काय गरज होती तिचं ओझं उचलायची? आपण काही ध्यानात नाही. कमाई आपल्या मुलांवरच खर्च होते. आता हिचा खर्च कोण करणार? त्या दिवशी मावशी काही बोलली नाही, पण रवीना उशीमध्ये चेहरा लपवून रात्रभर रडत राहिली. ती खरंच मनहूस आहे, म्हणूनच तिला आईबाबांचं सुख कधी मिळालं नाही. आई नव्हतीच, पण वडिलांनी जिवंत असतानाही तिला मेल्यासारखंच समजलं. आजोबा आजीचं आश्रयस्थानही तिच्यापासून हरवलं गेलं. आणि आता जेव्हा मावशीने थोडं का होईना पण तिच्या रिकाम्या जीवनात आनंद भरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मावशीच्या आयुष्यात दुःखाचं सावट पडलं. या सगळ्याची जबाबदारी स्वतः रवीना आहे हे तिला जाणवत होतं, पण ती काय करू शकत होती? एकमेव आश्रयस्थान सोडून ती गेली असती तरी जाणार तरी कुठे? मावशीची दोन्ही मुलं शहरातील प्रसिद्ध शाळेत शिकत होती.
पण रवीनाला सरकारी शाळेत घातलं. तिच्या कपड्यांचा आणि पुस्तकांचा खर्च वाटवण्यासाठी सांगण्याच्या घरातील नोकरांनीला कामावरून काढून टाकलं. त्यामुळे घरकाम सगळं रवीना आणि मावशीच्या अंगावर आलं. सकाळी ती लवकर उठून मावशीला मदत करायची आणि शाळेत परतल्यावर उरलेलं काम पूर्ण करायची. मावशीची दोन्ही मुलं मात्र स्वतःच्या हाताने पाणीही पित नव्हती. उलट तिच्याकडून प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी त्रास देणं त्यांची सवय झाली होती. मावशीच्या डोळ्यात तिने आपल्याबद्दलच्या दुःखाचा भाव पाहिला होता, पण त्या पती आणि मुलांच्या दरम्यान अडकलेल्या होत्या. हायर सेकंडरी नंतर रवीनाने शिक्षणासोबत एका शाळेत नोकरी धरली. शाळा घरापासून लांब होती, त्यामुळे वेळ आणि पैसे दोन्हीही वाचवण्यासाठी तिने शाळेजवळच खोली भाड्याने घ्यायचं सांगितलं आणि कुणीही नकार दिला नाही. मनावर दगड ठेवून जेव्हा ती निघत होती तेव्हा मावशी म्हणाली, बेटा मी असहाय्य आहे, मला तुझी नेहमी काळजी राहील. कधी कधी भेटायला येत जा. तुझा परिश्रम आणि प्रामाणिकपणा मी पाहिलाय. दुसऱ्यावर अवलंबून राहू नकोस. स्वतः विश्वास ठेवायला शिक. स्वतः सरळ राहा, तेव्हाच या निर्दयी जगाशी लढू शकशील. मावशीच्या शब्दांनी रवीनाच्या डोळ्यात पाणी आलं. खरं तर मावशी व्यतिरिक्त कोणीच तिला आपलं समजत नव्हतं, पण ते घर तिचं होतं. जसं का असं काही दिवस ती प्रत्येक रविवारी मावशीकडे जायचं. वाटायचं दूर राहिल्याने कदाचित आपलं नातं सहज होईल, कदाचित मला माझे आपले मिळतील. पण मावशी सोडून इतरांना तिची उपस्थितीही अजूनही आवडत नव्हती. हे लक्षात येताच तिने तिकडं जाणं हळूहळू बंद केलं. वेळ गेली, तिने MA आणि BEd केलं आणि कॉलेजमध्ये वक्तव्याची नोकरी मिळाली. आयुष्य स्थिर झालं. हळूहळू मावशीची दोन्ही मुलांची लग्न झाली. प्रिया सासरी गेली आणि प्रीतम नोकरीसाठी बाहेर गेला. मुलं गेल्यामुळे मावशी एकट्या राहिल्या. त्याच दरम्यान काकाचं निधन झालं. प्रिया आणि प्रीतम काही दिवस राहून गेले, पण मावशी पुन्हा एकट्या झाल्या. एक दिवस रवीना त्यांना भेटायला गेली तेव्हा मावशी म्हणाल्या, बेटा एवढं मोठं घर एकटेपणाने जगणं फार कठीण आहे. तू इथे येऊन राहा. मावशीचा मान राखण्यासाठी रवीना पुन्हा त्या घरात परतली. त्या आचळांच्या सावलीत जिथून कधी काळी तिला जावं लागलं होतं. तिच्या परत आल्याने मावशी पुन्हा सावरल्या आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणाही झाली. खरं सांगायचं तर घरात सगळं काही असलं तरी मनशांती नसली की माणूस आजारी पडतोच. काकांच्या मृत्यूनंतर मावशी शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने खूप खचल्या होत्या. पण जेव्हा प्रिया आणि प्रीतमला रवीना परत आल्याचं समजलं तेव्हा ते दोघं कुटुंबासह आले आणि तिला भरपूर सुनावलं. त्यांच्या मनात भीती होती की रवीना इथे राहिली तर कदाचित आईकडून घर आणि मालमत्ता आपल्या नावावर करून घेईल. मावशीने त्यांचा हेतू ओळखला आणि म्हणाल्या, तुमचा हा संशय व्यर्थ आहे. हिने तर आयुष्यभर तुमचं उरलेलं अन्न खाल्लं, तुमची उतरणं घातली, पण कधी विरोध केला नाही. तिने कधीच तुमच्या वस्तूंवर हक्क सांगितला नाही. आता तिने स्वतःच्या मेहनतीवर आपलं आयुष्य उभारलं आहे. मग ती तुमच्या या मोडक्या घरावर डोळा ठेवेल का? ज्याच्या पायाखालची वाळू असते त्यांना पायाखालची वाळू सरकवण्याची भीती असते. मी तुम्हाला सांगते की रवीना इथे राहायला आली नाही, मीच तिला बोलवलं आहे. मला तुमच्याकडून असं वागणं अपेक्षित नव्हतं. तुमच्या या वागण्याने मला खूप दुःख झालं. तुम्ही एकदाही विचार केला नाही की आई तुमच्यासोबत चल ना, एकटी इथे कशी राहील? तुम्हाला तुमची मोकळीकच जास्त प्रिय आहे. आज तुमचा स्वभाव पाहून मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की तुम्हा दोघांपेक्षा हिला माझ्या मनाजवळची समजते. तुम्ही माझी लेकरे आहात, तरीही कधी माझ्या मनाचा विचारही केला नाही. ही तुमचीच मावशीची मुलगी आहे. तिला दोन गोड शब्द बोलू शकला नाहीत का? माझ्या निर्णयाचा आदर करू शकला नाहीत का? तुम्ही नेहमी घ्यायचाच विचार केला, द्यायचा नाही. गर्वाने आंघोळे होऊन तुम्ही विसरलात की प्रेम एकतर्फं नसतं. मी माझं कर्तव्य तुमच्याप्रती पूर्ण केले. आता जर मी माझ्या या मुलीप्रती ते कर्तव्य पार पाडते तर तुम्हाला काय हरकत आहे? मावशीच्या ठाम आवाजाने दोन्ही मुलं गप्प झाली. मावशीने त्यांना त्यावेळेला शांत केलं, पण रवीनाला त्यांच्या मनातील द्वेषाचा उकळता ताप जाणवत होता. ती त्यांच्या आयुष्यातून कधीच निघून गेली असती, पण मावशीचं प्रेम तिला बांधून ठेवलं होतं.
तिला आजही कळत नव्हतं की प्रिया आणि प्रीतम तिचा एवढा तिरस्कार का करतात. त्यांच्या प्रेमाची एक झलक मिळावी म्हणून ती लहानपणी त्यांच्या कपड्यांना इस्त्री करायची, बूट पॉलिश करायची, अगदी छोटं मोठं कामही आनंदाने करायची. पण तरीही ते तिला कधी आपल्यासारखं वागवतच नसत. तिला आजही आठवतं, एकदा दिवाळीच्या वेळी मावशीने दोन्ही मुलांसाठी कपडे घेतले आणि तिच्यासाठीही एक ड्रेस आणला. पण तो ड्रेस पाहून घरात एवढा गोंधळ मजला की मावशी स्वतः रडू लागल्या. त्यानंतर रवीनाला नेहमी प्रियाची उतरणच घालायला मिळाली. जरासा मोठा लहान कपडा असला तरी तो मावशी कापून रवीनासाठी घालण्यासारखा बनवायची. काळ पुढे सरकत होता, पण त्या आंबट गोड आठवणी तिच्या मनात सतत टोचत राहायच्या. एके दिवशी ती कॉलेजवरून घरी परतली होती. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. दार उघडलं तर एक तरुण समोर उभा होता. त्याच वेळी मावशी खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, "अरे बाळ, आत ये ना," असं म्हणत मावशी त्याला आत घेऊन आली. मग रवीनाकडे पाहून म्हणाली, "रवीना, हा माझ्या लहानपणीची सखी शीला आहे ना? तिचा हा मुलगा राजीव आहे. सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहे. नुकतीच त्याची इथे बदली झाली आहे. समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो." हे ऐकून रवीना हलकं हसली आणि आत निघून गेली. राजीव काही वेळ मावशीशी गप्पा मारून निघून गेला. पण हळूहळू त्याच्या घरी येणं जाणं सुरू झालं. रवीना त्याच्याकडे चोरट्या नजरेने पाहायची आणि कधी कधी गालातल्या गालात हसायचीही. एकदा तिला असं पाहून राजीव हसत म्हणाला, "आंटी, तुमची मुलगी बहिरी आहे का?" मावशी हसून म्हणाली, "नाही बाळ, हिला फक्त शांत राहायची सवय लागली आहे. पण तूच सांग ना, अशी गप्प राहिली तर आजकालच्या काळात कोण तिच्याशी लग्न करणार?" मावशीचं एवढं म्हणणं होतं तेवढ्यात रवीना उठली आणि आत निघून गेली. त्याच वेळी राजीवचं वाक्य तिच्या कानावर आलं, "आंटी, जर तुम्ही परवानगी दिलीत तर मी तुमच्या या गप्प मुलीला बोलवायला शिकू शकतो." "तुला म्हणायचं तरी काय आहे बाळ?" मावशीने थोड्या आश्चर्याने विचारलं. "आंटी, जर रवीना तयार असेल तर मी तिच्याशी लग्न करायचं ठरवलं आहे," राजीवने स्पष्ट शब्दात सांगितलं. मावशी चकित झाली. "बाळ, तू काय म्हणतोस? आम्ही शास्त्रीय आणि तुम्ही ब्राह्मण. शीला हे नातं मान्य करेल का?" "आणि मग मी तुला सांगते, रवीना माझी स्वतःची मुलगी नाही, माझ्या बहिणीची मुलगी आहे. पण मी तिला माझ्या लेकरासारखंच वाढवलं आहे. आंटी, मला त्याचं काही महत्त्व नाही. ती कोणाची मुलगी आहे किंवा तिची जात काय आहे, मला काही फरक पडत नाही. मी फक्त एवढंच जाणतो की मला ती आवडते आणि तिच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे." राजीव म्हणाला. राजीवची आई शीलाने आपल्या मुलाची इच्छा मान्य केली आणि रवीना तिच्या घरात सुनेच्या रूपात आली. पहिल्यांदाच रवीनाला जाणवलं, आयुष्य किती सुंदर असतं. काही दिवस झाले होते तेवढ्यात राजीवची बदली झाली. नवं ठिकाण, नवीन वातावरण. तिचं मन काही लागत नव्हतं. आधी ती नोकरीमुळे व्यस्त असायची, पण आता पूर्णपणे मोकळी झाली होती. त्यात मावशीची आठवण येत राहायची. मावशीला ती आपली मनाची गोष्ट सांगायची तर मावशी म्हणायची, "बाळ, आता माझी काळजी सोड आणि तू तुझ्या संसारात रम." कुणीच कायम आई वडिलांजवळ राहिलं नाहीये. नोकरीत असं सगळं चालतं. हळूहळू लग्नाला 1 वर्ष झालं आणि आता ती आई होणार होती. हे विचार करत असतानाच ब्रेकचा जोरदार आवाज आला. तिच्या विचारांच्या साखळीला अचानक खंड पडला. गाडी चौकात थांबली होती. काही वेळापूर्वीच तिथं अपघात झाला होता म्हणून ट्रॅफिक जाम झालं होता. मार्ग मोकळा होताच लोक इकडून तिकडून वाट काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. लोकांची अधीरता पाहून तिच्या मनात आलं, खरंच काहीही झालं तर जीवन थांबत नाही. कुणाला कुणाची पर्वा नसते. ज्यांच्यावर ओढवते ना त्यालाच सगळं सहन करावं लागतं. अचानक तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. घामाने ओलेचिंब झालेल्या रवीनाने थरथरत्या हाताने विचारलं, "आंटी, अजून किती लांब आहे हॉस्पिटल?" "बाळा, पोहोचतोच लगेच," अंकल म्हणाले. तिची अवस्था पाहून ममता आंटीने तिचा हात धरला आणि धीर देऊ लागली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर रिसेप्शनवर विचारत होते. तोच फोन करणारा माणूस समोर आला आणि त्यांनी राजीवकडे घेऊन गेला. राजीवचा हात, पाय आणि डोकं पट्ट्यांनी बांधलेलं पाहून रवीना बेशुद्ध पडली. ममता आंटीने कसंबसं तिला सावरलं. तो माणूस त्यावेळी देवदूत वाटला.
ज्याने वेळेवर राजीवला रुग्णालयात पोचवलं होतं. अंकलने डॉक्टरांना विचारलं तर त्यांनी सांगितलं, अजून काही सांगता येणार नाही. जर थोडाही उशीर झाला असता तर वाचवणं अवघडच झालं असतं. अंकलने लगेच राजीवचे आई वडील आणि मावशी यांना अपघाताची बातमी दिली. रात्री 11 वाजले होते, पण राजीवला अजूनही शुद्ध आली नव्हती. अंकल काही खायला आणून दिलं तर ममता आंटीने आग्रहाने म्हणलं, पोरी, मला ठाऊक आहे की तुझं खाण्याचं मन नाही, पण असं उपाशी राहणं ना तुझ्यासाठी चांगलं आहे ना तुझ्या पोटातल्या बाळासाठी. काळजी करू नकोस, राजीव ठीक होईल. देव त्याचं रक्षण करेन. राजीवला ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. तो डॉक्टर असल्याने त्याची विशेष काळजी घेतली जात होती. पण नियमांप्रमाणे ICU मध्ये एकाच व्यक्तीला राहण्याची परवानगी होती. रमसिंग अंकलने स्वतः राहण्याची तयारी दाखवली आणि रवीनाला घरी जाण्यास सांगितलं. पण ती राजीवला एकटी कशी सोडणार? ते दोघं म्हणाले, जर काही लागलं तर फोन कर, आम्ही लगेच येऊ, आणि निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर रवीना राजीवच्या पलंगाशेजारी बाकावर बसली. नलिकांनी जखडलेल्या राजीवकडे पाहून तिच्या नसांमध्ये ताण निर्माण झाला. सासूच्या शब्दांची आठवण झाली. सून, माझी अमानत तुझ्याकडे सोपवतोय. आशा करते की तू त्याची काळजी आपल्या जीवापेक्षा जास्त घेशील. पण ती आपला शब्द कसा पाळू शकली होती हे विचारून तिच्या डोळ्यातून अश्रू थांबेना आणि पुसायलाही कोणी नव्हतं. जो राजीव तिच्या एका घामाच्या थेंबालाही व्याकुळ व्हायचा, तो आज तिच्या वेदनांपासून अभिघ्न निष्प्राण पडलेला होता. आज काही सांगता येणार नाही. डॉक्टरांचे शब्द तिच्या मनात घुमत राहिले. डॉक्टरांनी सांगितलेले शब्द तिच्या मनात खोलवर घुमत राहिले होते. उद्या जेव्हा सासरे येतील तेव्हा ती त्यांचा सामना कसा करणार? मनात एकच प्रश्न सतत घुमत होता. हे ईश्वर, मला कसल्या अपराधाची शिक्षा देत आहात? माझं प्राण घे, पण माझ्या राजीवचं आयुष्य वाचव. तोच माझा आत्मा आहे, माझं आयुष्य आहे. त्यानेच मला अंधारातून बाहेर काढलं. पुन्हा का मला त्या अंधाऱ्या विहिरीत ढकलू पाहतोयस? ती विचारांच्या जाळ्यात गुंतलेली असतानाच अचानक राजूच्या तोंडातून हलकीशी अस्पष्ट अशी किंचाळी बाहेर पडली. ती घाबरली आणि धावत डॉक्टरांना बोलवायला गेली. डॉक्टर आले, तपासलं आणि नर्सला इंजेक्शन देण्याचा आदेश देऊन निघून गेले. ती विचार करून पाहत होती, पण कुणी उत्तर दिलं नाही. तेव्हाच तिच्या पोटात हालचाल झाली. बाळ हललं होतं. त्या जाणीवाने तिच्या तुटलेल्या मनाला थोडासा आधार मिळाला. राजीवला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत होते तेव्हाच सासरे आले आणि मावशी रुग्णालयात पोचले. त्यांना पाहताच रवीना फुटफुटून रडू लागली. मावशीने तिच्या खांद्यावर हात ठेवला, पण तिच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते. सासूबाई म्हणाल्या, रडू नकोस बाळ, हिम्मत ठेव. हीच वेळ आहे, आपली परीक्षा आहे. उद्या सगळं नीट होईल. सासूच्या या शब्दांनी रवीनेला थोडासा धीर मिळाला. कारण तसा हा राजीवचा जिवलग मित्र होता आणि कुशलही सर्जनही होता आणि त्यांनी दोघांनी एकत्र MBBS केलं होतं. तसार आला, डॉक्टरांशी बोलला आणि त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची परवानगी मिळाली. ऑपरेशन सुरू झालं, पण काही वेळातच मशीनचे आवाज वेगळे वाटू लागले. राजीवचा श्वास वेगाने चालू लागला. हे पाहून नर्स बाहेर आली आणि म्हणाली, राजीव, डॉक्टरांची अवस्था खूप गंभीर आहे. हे ऐकताच रवीनाला जोरदार धक्का बसला. तिच्या पोटात हालचाल वाढली आणि तिलाही तातडीने आपत्कालीन कक्षात दाखल करावं लागलं. तिची स्थिती पाहून डॉक्टरांनी तातडीच्या शस्त्रक्रियेने प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी जेव्हा रवीना नवीन जीवाला जन्म देण्यासाठी झुंज देत होती तेव्हाच राजीवच्या आयुष्याची दोरी तुटली. खरंच, जीवन मरणावर कुणाचंच बळ चालत नाही. ज्याला जावं असतं तो जातोच आणि येणारा कितीही अडथळे आले तरी येतोच. म्हणून तिची मुलगी सुद्धा 1 महिना आधी या जगात आली. अजून यायला दिवस होता, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. जर माणसाच्या इच्छेनुसार सगळं घडत गेलं असतं तर या जगातून दुःख नावाची गोष्टच नष्ट झाली असती. पण माणूस काहीतरी ठरवतो आणि नियती काहीतरी वेगळंच लिहिते. कदाचित हेच जीवनाचं शाश्वत सत्य आहे. रवीनाच्या नाजूक तब्येतीमुळे तिच्यापासून राजीवच्या मृत्यूची बातमी लपवण्याचा प्रयत्न घरच्यांनी केला, पण किती दिवस लपवता येणार होतं? एक दिवस हे गुपित उघडलंच आणि त्या चेहऱ्यावरील दुःख तिला सगळं सांगून गेलं.
ती जिवंत असूनही जणू आतून संपली होती. तिला ना बोलायचं मन होतं ना खायचं. ती फक्त आपल्या मुलीकडे पाहत राहायची आणि विचार करायची, ही सुद्धा माझ्यासारखी अपशकुनी तर नाही ना? जन्मताच आपल्या वडिलांना हिरावून घेतलं, की माझ्याच अपशकुनीचं मलाच पुन्हा एकटी केलं. मन म्हणायचं, जे झालं ते विसर आणि पुन्हा जगायला सुरुवात कर. पण वास्तवात हे शक्य होतं का? सासू सासरे आणि मावशी तिचं मन हलकं करण्यासाठी वेगवेगळ्या गप्पा मारायचे, पण तिचं हसू तर राजीवच्या आठवणी तिला जगू देत नव्हत्या आणि मुलीची निरागसता तिला मरूही देत नव्हती. कधी वाटायचं असं जगण्यापेक्षा मृत्यूच बरा, पण मग ती आठवायची आता ती एकटी नाही, तिच्याकडे राजीवचा अंश आहे ज्यासाठी तिला जगायलाच हवं. ती हे वारंवार मनात म्हणायची, पण काही क्षणातच तिचा निर्धार डगमळायचा आणि ती पुन्हा निराशेच्या अंधाराच्या गर्दीत बुडू लागायची. आज तिचा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होणार होता, पण ती कुठे जाणार? सासरवाले तिला घेऊन जातील का, की मावशीसोबत जाईल? ती विचार करत होती. तेव्हाच सासू सासरे आले. सगळ्या औपचारिकता पूर्ण करून तिला घरी घेऊन गेले. त्यांच्या डोळ्यांमधलं दडपलेलं दुःख तिला जाणवलं, पण ते काहीही बोलले नाहीत. मावशी काही तिच्याकडे राहिली, पण जेव्हा जायला निघाली तेव्हा रवीना पहिल्यांदाच फुटफुटून रडली. तिने आपल्या मनातील सगळं तिच्या समोर मांडलं. मावशी म्हणाली, बाळा, तू शिक्षित असूनही असं कसं विचार करतेस? कोणताही माणूस अपशकुनी नसतो. जर तसं असतं तर तुझ्या कुशीत ही हसरी मुलगी कशी आली असती? सुखदुःखाचे क्षण सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. काहीच्या वाट्याला जास्त हादसे येतात, पण प्रत्येक अपघातानंतर आयुष्य पुन्हा सुरू होतं. हेच खरं सत्य आहे. हिम्मत ठेव माझी मुलगी. जो गेला तो परत येत नाही, पण जो आहे त्यातच आपलं समाधान शोध. तू नशीबवान आहेस की तुला एवढं प्रेमळ सासर मिळालं. सगळं ठीक होईल माझ्या लेकरा. मावशीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून रडून ठरवू शकली नाही. ती तिचं सात्वन करत होती की स्वतःचं? काळाचं चक्र कोण थांबवू शकलं आहे? दिवस रात्र फिरत राहतात आणि तसंच तिचं आयुष्यही चालू होतं. पण ना दिवसाचा प्रकाश तिच्या आयुष्याला उजळत होता, ना रात्रीचा अंधार तिच्या दुःखाला झाकत होता. ती जगत होती, पण जगण्याची इच्छा संपली होती. एकमेव समाधान एवढंच होतं, तिच्या मुलीला आजी आजोबांचं प्रेम मिळत होतं. एका दिवशी ती मुलीला झोपून आडवी झाली होती, तेव्हा सासूबाई खोलीत आल्या आणि म्हणाल्या, बाळ, मला तुझ्याशी काहीही बोलायचं आहे. पहा, हे खरं आहे की राजू आमचा मुलगा होता, पण तो तुझा नवरा देखील होता. त्याच्या जाण्याने आम्ही दुःखी आहोतच, पण त्याहूनही अधिक तुझ्याबद्दल चिंतित आहोत. पोरी, स्त्रियांसाठी नवऱ्याचं काय महत्त्व असतं हे एखाद्या स्त्रीपेक्षा कुणीही समजू शकत नाही. स्त्रीचं सगळं सौंदर्य, तिचा साज शृंगार, तिचं आयुष्यभराचं सुख, हे सगळं तिच्या नवऱ्याशी जोडलेलं असतं. आधी तू आमची सून होतीस, पण आता तू आमची मुलगी आहेस. कोणतेही आई वडील आपल्या मुलीला अशा प्रकारे रोज घुसमळत जगताना पाहून सुखात राहू शकतात का? म्हणूनच मुली, मी तुझ्यावर कोणताही दबाव टाकत नाहीये, फक्त एक प्रस्ताव ठेवते. म्हणायचं की नाही हे पूर्णपणे तुझ्यावरच अवलंबून आहे. असं म्हणत सासूने तिच्याकडे खोल नजर टाकली आणि पुन्हा म्हणाली, मुलांना आईच्या प्रेमासोबत वडिलांच्या प्रेमाचीही गरज असतेच. तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास होतो. तुला वाईट वाटणार नाही तर एक प्रश्न विचारू का? रवीना म्हणाली, तुम्ही मला मुलगी मानता आणि परवानगीही मागता. तुम्ही माझी आई आहात, काहीही विचारू शकता. त्यावर सासू म्हणाली, तुषार तुला कसा वाटतो? जर तू त्यावर असशील तर मी तुषारशी या विषयावर बोलून बघू का? आई, हे काय बोलताय तुम्ही? मी असं कधी काही विचारलं नाही. राजीवचं स्थान मी दुसऱ्याला कसं देऊ शकते? मी राजूच्या आठवणीवरच आयुष्य काढेन. दुसऱ्या लग्नाचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. आणि तुम्ही निशूशिवाय राहू शकाल का? रवीना आश्चर्यचकित स्वरात म्हणाली. तर आई म्हणाली, पोरी, खरं आहे की आपल्या निशूशिवाय राहणं आमच्यासाठीही अवघड आहे, पण आम्ही आपल्या स्वार्थासाठी तुझं सुख नष्ट करू का? मला ठाऊक आहे असा निर्णय घेणं सोपं नाही, पण एकटं आयुष्य जगणंही फार कठीण असतं. म्हणून जो निर्णय घेशील
तो विचारपूर्वक घे आणि हेही लक्षात ठेव की आयुष्य एवढं सोपं नसतं. विशेषतः स्त्रियांसाठी. जगण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. काही आपण स्वतःच्या इच्छेने करतो तर काही परिस्थितीमुळे. शेवटी आपण पिकलेल्या फळांसारखे आहोत. कधी गळून पडू सांगता येत नाही. तुषारला आपण सगळे चांगले ओळखतो. त्याच्या डोळ्यात मी तुझ्यासाठी आणि निशूसाठी प्रेमही पाहिलं आहे. निशू फक्त आपली नात नाही तर ती राजीवचा अंश आहे. आम्हाला असं वाटतं की तिला कधीही कोणत्याही अभावात जगावं लागू नये. असं नाही की कोणाच्या जाण्याने आयुष्य थांबतं, त्याला पुढे चालावंच लागतं. असं म्हणत आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या तिथून निघून गेल्या. रवीनाच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने कधी आपली आई पाहिली नव्हती, पण मावशीकडून आईसारखं प्रेम नक्कीच मिळालं होतं. मात्र सासू आईकडून आईसारखं प्रेम मिळणं हे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं भाग्य होतं. तिच्या वडिलांनी तिच्या आईच्या मृत्यूसाठी दोषी धरून मनहूस ठरवलं होतं, पण सासू आईने तिच्यावरचा तो कलंक आपल्या प्रेमाने धुवून टाकला आणि तिला खऱ्या मुलीसारखा मान सन्मान दिला. त्या तर तिच्या रिकाम्या झोळीत आयुष्यभराचं सुख भरून तिच्या ओठांवर पुन्हा हसू फुलवून पाहत होत्या. पण रवीना त्यांचा प्रस्ताव कसा मान्य करणार? तिने फक्त राजीववरच प्रेम केलं होतं. तुषारच्या बाबतीत तिने कधी तसा विचारच केला नव्हता. ऑफिसमध्ये ती फक्त आईच्या म्हणण्यावरून राजीवचा मित्र म्हणूनच त्याच्याबरोबर जात असे. मग आपल्या फायद्यासाठी कोणाच्या भावनांशी खेळणं योग्य कसं ठरेल? असं करून ती आईच्या डोळ्यातून तसेच तुषारच्या कुटुंबातून नजरेतून खाली तर नाही पडेल ना. कदाचित आईचा भ्रम झाला असेल. तो तिच्याशी लग्न का करेल? त्याच्यासाठी मुलींची कमी काय आहे का? आणि समजा त्याने लग्न केलं तरी रवीना कायम त्या भावनेने जगेल की त्याने तिच्यावर दया केली. आज तो निशूवर प्रेम करतो, पण जेव्हा त्याची स्वतःची मुलं होतील तेव्हा तो तसाच वागेल का? नाही. ती आपल्या सुखासाठी आपल्या मुलीच्या जीवनात विष ओतणार नाही. तिने जसं आयुष्य काढलंय तसं आपल्या मुलीलाही नाही जगू द्यायचं. ती ठरवते. आईने स्पष्टपणे आपला निर्णय सांगितला. तिचं संपूर्ण आयुष्य संघर्षात गेलं, पण तिने कधी हार मानली नाही. मग आता का कमजोर पडावी? अचानक तिला मावशीचे शब्द आठवतात. मी तुझा परिश्रम, आत्मविश्वास पाहिलाय. मुलीवर कोणावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः विश्वास ठेवायला शिक. स्वतः सरळ उभी राहा. मुली तेव्हाच तू या बेदर्द जगाशी दोन हात करू शकशील. हे आठवताच मी मनात म्हणते, मी स्वतः उभी राहीन. दुसरं लग्न करून कोणाच्या दयेची पात्र का बनू? असं ठरवून डोळ्यात पाणी घेऊन ती सासू आईकडे जाते. त्यांच्या पायाजवळ बसते आणि म्हणते, आई, मी दुसरं लग्न कधीच करणार नाही. माझ्या राजीवचं स्थान मी दुसऱ्याला देणार नाही. माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्याची जबाबदारी मी कोणाकडे मागणार नाही. जेव्हा माझ्याकडे तुम्ही आणि बाबा आहात तेव्हा मी तुम्हाला या वयात एकटं सोडून कशी जाईन? नाही आई, मी तुमचा आधार बनेन. माझ्या मुलीला दयाने नाही सन्मानाने वाढवेन. मी आधीही नोकरी करत होते, अनुभव आहे. प्रयत्न केले तर चांगली नोकरी मिळेलच. हे ऐकून सासू आईच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, काही हरकत नाही मुली, तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. जोपर्यंत देव साथ देईल आम्ही तुझ्यासोबत आहोत. असं म्हणत त्यांनी रवीनाला मिठी मारली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली खाली कमेंट करून जरूर सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.